असा की माझे आमदारांनी माझे महापौरांनी आपल्यावर आरोप करत आपण पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी एक मुख्य मागणी केली आहे. जर का तुम्ही नाही दिला किंवा सिस्टीमने त्यांची दखल नाही घेतली तर ते पक्ष सोडणार असं नाही. हे तरी पहिले पक्ष सोडायला पाहिजे. नैतिक अधिकार चापवतेंना तर विश्वनाथ त्यांना कुठलाच नाही आहे. कारण का 50 वेळा मी ह्या ठिकाणी त्यांना फोन केला किंवा शहर उत्तरचे तुम्ही आमदार होता, गेले 10 वर्ष जर शहर उत्तरला एकही नगरसेवक नाही, यांना काहीच वाटत नाही लोकांना. ह्या इलेक्शनमध्ये मी त्यांना किमान 50 फोन केला, अण्णा उमेदवार द्या, अण्णा उमेदवार द्या. अण्णा डुंकून देखील काँग्रेस पक्षाकडे बघितले नाहीत. अण्णा फक्त यायचे, गर्दी झाली की खुर्चीवर बसायचे. अशाने काँग्रेस कधी वाढत नाही. आणि जे काँग्रेस सरळ चालली, चांगली चालली, त्या काँग्रेसच्या जे इमानदार एकदार काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष काम करतो. उघड म्हणता की अध्यक्ष मॅनेज झाले. अख्ख्या शहराला आणि जिल्ह्याला माहीत आहे मी संघर्ष केलेला माणूस आहे, संघर्ष करून निवडून आलेला आहे. नरोटे कुणालाही मॅनेज होऊ शकत नाही म्हणून यांच्या पोटामध्ये जळपाट आहे. आणि ईश्वरांना तर नैतिक अधिकार नाही हो. तुमच्या घरात तुम्ही एक जण भाजप, एक जण काँग्रेस, तुम्ही आम्हाला सांगाव का? आणि तुम्ही लोकसभेला नवरा बायको जाऊन तिथं बसला तर मी काँग्रेस सोडतो म्हणून. भाजपने तुम्हाला घेतलं नाही, तुम्ही भाजपचेच गुणगान गाणारे माणसं आहे. आणि तुम्ही काय योगदान आहे तिथं? सिद्धाराम चाकोते हुबारे एक दिवस तर तुम्ही प्रचाराला गेलात का? तुम्ही कुठला प्रचार केला नाही. कधी काँग्रेसचं तुम्ही ह्या महापालिका ह्याच्यामध्ये दिसला नाही. आणि काल बघितलं त्यांची मुलाखत, त्यात आरिफभाई अजून त्यांच्याबरोबर. आरिफभाई एक महिना आपण मिळून फिरत होतो. मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे, कुठेही आपण गद्दार केलं नाही. कुठल्याही देवामध्ये कुठल्याही तुम्ही कुठेही बोला, मी त्या देवाला शिवायला तयार आहे. काँग्रेस बरोबर एकनिष्ठ आणि 4ही पॅनलचे पॅनल ह्या ठिकाणी मी मतदान म्हणून सांगितलंय. एवढंच नाही तर माझे माणसं, माझे लोक सगळे आम्ही प्रामाणिक काँग्रेसचं काम केलेलं आहे. तर मॅनेज झालो असतो, माझ्या वहिनीला निवडून आणलो असतो, मी एकटाच आलो असतो का? मॅनेज ह्याचा हा प्रकार माझ्या रक्तामध्ये नाही आहे. जी चांगली चाललेली काँग्रेस आहे त्या काँग्रेसला कुठं तर ब्रेक लावण्याचा ह्या ठिकाणी विश्वनाथ चाकोते आरिफभाईकडे प्रयत्न चालू आहे. भाजप पक्ष असेल किंवा पालकमंत्री असतील, हे खासदार पंडिताईंवर काँग्रेस टीका करतात, त्यावेळेस आपण गप्प असा त्यांनी आरोप केलेला. पात्रे साहेबांकडेच आहे, त्यांच्या व्हिडिओमध्ये बोललो मी, ते त्यांना दाखवा. ते बघितले नसतील तुम्हाला सांगतो. खुद पात्रे साहेबांनी जी माझ्याकडे मुलाखत दिलेली आहे, 2 मिनिटात ते तुम्हाला मुलाखत देतो आणि त्यांना नेऊन दाखवा. न बघता काही भरकडू नये आणि बोलू नये. नेमकं हे टायमिंग का साधलं गेलं की अशा पद्धतीचा ह्या लोकांना कामधंदा नाही ना. काँग्रेस वाढवण्याकरता काय केलं पाहिजे, विचारमंथन केलं. हो बघा, पूर्ण विधानसभेला काँग्रेस ह्या ठिकाणी बॅकफूट आहे महाराष्ट्रामध्ये. आता महानगरपालिकेत देखील महाराष्ट्रामध्ये काँग्रेस बॅकफूट आहे. एवढं नाही, सोलापूर शहरामध्ये तुम्ही बघता गेलं 21 शिवसेना होते उद्धव साहेबांची, ते बॅकफूट आहेत. आडम मास्तर 4 होते, ते बॅकफूट आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक ते बॅकफूट आहेत. मग त्याला बी कारणीभूत मीच आहे का? कुठलाच बाकीचा पक्ष या ठिकाणी खातं खोलू शकला नाही, ते देखील माझंच काम आहे का? हे बघा, 87 भारतीय जनता पार्टी कशी आली, काय आली. लोक आमचे एवढे स्ट्रॉंग पॅनल होते, रियाज बेहुंडेकरी, आमचे टेकाळे, ते लोक म्हणतात मतदान कुठे गेलं? विधानसभेला मी जेव्हा पडलो तर सांगत होतं की ह्या ठिकाणी मशिनरीमध्ये घोळ आहे. आज देखील तुम्हाला दावा करतो, सांगतो की जे पडलेले लोक आहेत, आज काकासारखा माणूस पडला, आनंददादासारखे माणसं पडले, आमचे रियाजभाई पडले, हे लोक म्हणतात तो मतदान आमचं गेलं कुठं? तुम्ही ते सोडता आणि जे काम चांगलं करतंय, जे प्रामाणिक आहे, अशा माणसाला मॅनेज झालं म्हणता. ईश्वरनाथांना कुठं मॅनेज झालं फक्त दाखवा मला. जे काय ते इमानी एकदारी काँग्रेस पक्षाचं काम केलंय. तसं असेल तर मी राजीनामा देतो, नसेल तर तुम्ही दोघे राजीनामा द्या. मी कुठं मॅनेज झालो फक्त दाखवा मला. माझे महापौर म्हणतात की काही अजून पुरावे मी गोळा करतोय, ते घेतले. त्यांना 2 दिवस नाही, ऐका, त्यांना 2 दिवस नाही 10 दिवस देतो. पुरावे माझ्यावर दाखवा. 10 दिवस द्यायला तयार आहे, पुरावे दाखवा. पण साहेब, काँग्रेसच्या अशा एका दारुण पराभवाला शेवटी जबाबदार कोणाला करायचं? नाही, जबाबदार साहेब ऐका, जोपर्यंत ईव्हीएम मशीन बंद होत नाही तोपर्यंत हे चालत राहणार आहे. आणि तुम्हाला सांगतो, एवढे चांगले आम्ही पॅनल बोलवतोय. जिथं राष्ट्रवादीचे 2 चांगले आहेत, काँग्रेसचे 2 चांगले आहेत. जिथं शिवसेने 2 चांगले आहेत, काँग्रेसचे 2 चांगले आहेत. जिथं कम्युनिस्ट चांगलं आहे त्या ठिकाणी कम्युनिस्ट 3, 1 काँग्रेस. आता दत्तवांना वनपट्टे 1 घेतलं होतं, शिवसेना 1 घेतली, 2 कम्युनिस्ट दिलं. असे देखील पॅनल पडलेले आहेत.
जिथं बघा आम्हाला वाटतं पॅनल चांगलं होईल त्या ठिकाणी तडजोड केली हो. अहो तुम्ही शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस त्या ठिकाणी जे महाविकास आघाडी आम्ही बसवत होतो, विचारा मी मॅनेज झालो का? प्रत्येक सीटासाठी मांडलो साहेब, प्रत्येक सीटासाठी. नाही, पण त्यांचं म्हणणं एक असं आहे की म्हणतात की बाबा विधानसभेला उभारले तेच अध्यक्ष होते, महापालिकेला उभारले तेच अध्यक्ष. हे बघा, प्रभारी एक मिनिट आहे का, गट नेते देखील तेच झाले. प्रभारी नियुक्ती करून कारभार करणं अपेक्षित होतं. हे बघा. मग तुम्ही इलेक्शनमध्ये प्रत्येक मीटिंग ह्या ठिकाणी बोलल्यानंतर तुम्ही त्यावेळेसच सांगायचं प्रभारी तुम्ही कुणाला तर 4 द्या, शिंदे साहेबाला सांगायचं, ताईला सांगायचं, इलगोर सांगायचं, किंवा ह्यांचा प्रभारी 4 कुणाकडे द्या. मी काय रेडी आहे ना. ज्या ज्या आम्ही कमिटी केल्या आहेत, इथं बसून कमिट्या केल्या, तुम्ही कमिटीला होता त्यावेळेस तुम्ही उपस्थित करायचं. आता पडल्यानंतर काय तर झाल्यानंतर कुणाचं ऐकून मला बोलता, मग तुम्हाला एवढा अनुभव होता त्यावेळेस अगोदर डिक्लेअर करायचं नाही बा तुम्ही इलेक्शन लढवणार 15 दिवसात 4 तुम्ही कुणा अर्ज द्या. विधानसभेच्या दरम्यान मी काय द्यायला तयार होतो. विधानसभेच्या दरम्यान अल्पसंख्याक समाजाचे अनेक प्रतिनिधी हे पक्षाला विधानसभेच्या वेळेस अल्पसंख्याकचे आता जे बडबडलं आरिफभाई ह्यानेच खरं आमचं विधानसभेचं वातावरण खराब केलं. त्या विषयी मला बोलू नका. का बोला की त्यांनी ते काय सगळ्या सोलापूरला माहित आहे की नाही देंगे तो हम सब गिराएंगे. झालं समाधान तुमचं. काँग्रेस या ठिकाणी सगळं पाडलात. म्हणजे हरिभाईचा हात आहे म्हणायचं. सगळेच होते ना, जे जे नेते होते मी त्यांच्यावर बोलतो. तो अल्पसंख्याक अध्यक्ष म्हणलं, अल्पसंख्याकला बोलवलं मी. काँग्रेस तुम्ही या ठिकाणी पाडला, झालं का तुमचं समाधान? मी आजपर्यंत एकदाही म्हणलो नाही की मला का पडलात, कशामुळे पडलात. माझ्या नशिबात होतं, मी पडलो. प्रभाग 15 मध्ये विनोद भोसले आणि तुमच्यामध्ये संगनमत झालं होतं असं. हे बघा हरिभाई आता का बोलता तुम्ही? त्यावेळेसच दाखवून द्यायचं ना, हे येतं तुम्हाला चुकालंय, तिथं चुकालंय. बघा मौलाली बॉडी हा त्यांचा परिसर आहे. त्या ठिकाणी मला एकट्याला बोलवत होते. म्हणलं मी बिलकुल येणार नाही. हरिभाई असतील, माझं पूर्ण पॅनल असेल तर आम्ही येतो, नाही तर मला मतदान देऊ नका. ही स्पष्ट माझी भूमिका आहे साहेब. आणि माझ्या पश्चात आमच्या कुठल्याही माणसाला तुम्ही जाऊन विचारा, आमच्याकडे 4ही पॅनल ह्या ठिकाणी झालेले आहेत, 4ही हात झालेले आहेत. बरं ऐका, आरिफभाईला असं करून माझ्या पार्टीचं नुकसान होणार नाही का? मी माझ्या पार्टीचं बघेन ना. माझ्या पार्टीचं मी नुकसान का करेन? माझ्या आमदारांचं म्हणणं असं आहे की प्रोटोकॉल पाळण्यामध्ये अध्यक्ष त्यांनी प्रोटोकॉल मला शिकवून येत, त्यांनी एकदा वेळेवर येत नाहीत, कधी वेळेवर आले नाहीत. आणि एकटे आल्यात, खुर्चीवर बसतात आणि भाषण न दिल्यामुळे हे ते माझ्यावरच बोलतात. म्हणजे काय ह्या ठिकाणी बऱ्याच वेळा ते येतात आणि लोक त्यांना भाषणाला कंटाळतात. लोक आम्हाला सांगतात त्याला भाषण देऊ नका. आणि काय काय त्यांना भाषण टाळल्यामुळं त्यांना वाटतं की हे सगळं अध्यक्ष या ठिकाणी मनमानी कारभार करतात. त्यामुळे हे असं काय तर ह्यांचं चाललंय. ह्यांचं ह्या ठिकाणी चालत नाही, हे सगळं बंद पडलेलं आहे लोकांचं या. आणि तुम्ही बघा आता ह्याच्या पुढं जर पक्षाच्या विरोधाने काय करत असेल तर ह्यांना पक्षातनं नोटीसून काढण्यास देखील ह्यातनं मी आता कमी करणार नाही. हा सल्ला म्हणायचा काही हा सल्ला नाही, इशारा माझा नाही, डायरेक्ट मला अधिकार आहे. हे बघा, अध्यक्षाच्या विरुद्ध बोलताना 10दा विचार करा. मी चुकत असेल तर मला 4 भिंती द्या, घ्या, मला ताकीद द्या, मला सांगा. तुम्ही जरी माझ्यावर सिनियर आहेत, मी तुम्हाला मानतो, रिस्पेक्ट देतो अण्णा. माझं चुकत असेल तर 4 भिंतीत मला बोलवा आणि समजून सांगा. तुम्ही मोठ्यात माझ्यापेक्षा किती केलं तर, पण चुकीचं काय तर शहराला दाखवू नका. एकतर आपली काँग्रेस बॅकफूट आहे आणि अशा वेळेस तुम्ही सांगता काँग्रेस संपली आहे. काय तर वाटायला पाहिजे आपल्याला. अहो मी अध्यक्ष आहे, काँग्रेसचे 2 आल्यापासून मी ह्या ठिकाणी आज आलोय. मला देखील वाईट वाटतं काँग्रेस एवढा बॅकफूट आहे. आम्हाला काय समाधान आहे काय सगळ्या गोष्टीचं? मी आज बसलोय खुर्चीवर, तुम्हाला सांगतो. काय सल्ला द्याल? काय आव्हान? काय सल्ला नाही, आव्हान काय कराल? आव्हान काय? काँग्रेस वाढवण्याकरता प्रयत्न करा, काँग्रेस जिवंत करा. काँग्रेस तुम्ही संपली म्हणू नका ना. तुम्ही तोंडाने सांगता काँग्रेस संपली, नरोटेमुळे संपली. राज्यात बॅकफुटर आहे काँग्रेस, शहरात बॅकफुटर आहे. बरं इतर पक्ष बी आहेत, त्या पक्षात लोक असंच बोलले का? शिवसेनेचं खातं उघडलं नाही, राष्ट्रवादीचं खातं उघडलं नाही, अनेक पक्षाचं खातं उघडलं नाही, त्याला जबाबदार मी आहे का? महाराष्ट्रात पुरे बॅकफुटर आहे ना. त्यांच्या जी आहे, मी निवडून आलो, यांच्या पोटामध्ये कुठंतरी दुखणं असं मला वाटायलंय. आणि त्यांना वाटतंय गटनेता मी झालो. अरे गटनेता मी होण्याचं कारण काय? मी सिनियर आहे त्या ठिकाणी. तुम्ही उद्या बोला, मी उद्या राजीनामा देतो, पण येऊन चर्चा तर करा ना. मी बघा 6 वेळा या ठिकाणी निवडून आलो
आणि आमच्या असं तसं पहिल्यांदा आल्यात. दोघांचं नाव पाठवलं प्रदेश काढ, माझं नाव आल्यानंतर त्याला जिम्मेदारी मी आहे का? 2 लोकांचं नाव पाठवलं प्रदेश काढणं, जर माझं नाव आलं असेल सिनियर म्हणून त्याला जिम्मेदारी मी आहे. सगळे आत्मचिंतन होण्यापेक्षा असे आरोप आत्मचिंतन नाही, अशा लोकांनी घरीच बसलं पाहिजे. आता काँग्रेसला असले फुकट सल्ले नको आहेत. काम करणार हो, काम करा. पहिल्यांदा एक उमेदवार तुम्ही देऊ शकला नाही, 10 वर्ष झालं शहर उत्तरला नगरसेवक नाही, काय वाटत नाही तुम्हाला? आणि जे आले पक्षाची आम्ही इज्जत ठेवलो, पक्षामुळं तिकीट मिळालं, आम्ही निवडून आलो, आमचं अभिनंदन नाही, साधा तुमचा हार नाही. आणि लोकांसमोर सांगता अजून निवडून आलं तर अभिनंदनचा फोन करा आम्हाला. एवढा संघर्ष ना, सगळं सोलापूर जिल्हा शहर बघितलंय की आम्ही संघर्ष. आमच्यासारख्या लोकांना प्रामाणिक मॅनेज म्हणता. गेल्या 30 वर्षाला महापालिकेत काँग्रेस पक्षावर निवडून येतो. प्रामाणिक लोकांना जर तुम्ही असं बोलत असाल तर मग कुणासाठी कशासाठी काम करायचं? कशासाठी कुणासाठी वाईटपणा घ्यायचा? पालकमंत्री मी पहिल्या बॅट दिली तर पात्रे साहेब 2 मिनिटात तुम्हाला देतो, त्यांना दाखवा चाकोदे साहेबांना, न बघता काही बोलू नका म्हणा.